नमस्कार मंडळी. आज रुद्रांशला एक आता चालू घडामोडीच्या दरम्यान संदर्भात एक प्रश्न पडलेला आहे. तर तो प्रश्न काय होता रुद्र? मी मगाशी एका बातमीमध्ये व्हेनेझुएला नावाच्या देशामध्ये एका स्त्रीला नोबेल अवॉर्ड दिला गेला. खरे नोबेल अवॉर्ड म्हणजे काय असतं आणि नोबेल अवॉर्ड कोण देतात? ओके, हा चांगला प्रश्न. ॲक्च्युली आज नुकतंच संध्याकाळी 4:30-5च्या दरम्यान शांततेचा जो नोबेल प्राईज व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्यांना जाहीर झाला होता. ठीक आहे, तो तुझा प्रश्न होता की नोबेल म्हणजे काय असतं. तर हे एक नाव आहे आल्फ्रेड नोबेल, ज्यांनी डायनामाईटचा शोध लावला, म्हणजे सुरुंगाचा शोध लावला. मग त्यांनी त्यानंतर जे झालेला विध्वंस आहे सुरुंग या, ॲक्च्युली तो शोध खरं तर खूप महत्त्वाचा शोध होता, पण तो पुढे जाऊन बॉम्ब वगैरे वापरण्यासाठी त्याचा वापर करायला सुरुवात केली लोकांनी. म्हणून त्याच्यातून ते दुःखी झाली की माझ्या शोधाचा चांगला उपयोग राहिला तर वाईटच उपयोग लोक करतायत. म्हणून मग त्यांनी त्याच्यातून एक नोबेल फाउंडेशन, स्वतःच्याच नावाने एक फाउंडेशन सुरू केलं आणि जो माझ्या शोधाच्या रॉयल्टीमधील जो पैसा जमा होईल त्यामधून काही क्षेत्रामध्ये अवॉर्ड दिला जातो. तर काही क्षेत्र म्हणजे कोणकोणती क्षेत्र आहेत नोबेलसाठी आज? तर नोबेलचं सर्वात मोठं जे अवॉर्ड आहे ते शांतता अवॉर्ड आहे, किंवा नोबेल पीस प्राईज त्याला असं म्हटलं जातं. नोबेल पीस प्राईज हे सर्वात मोठं अवॉर्ड आहे. त्यानंतर अर्थशास्त्रामध्ये दिलं जातं, साहित्यामध्ये दिलं जातं, लिटरेचरमध्ये दिलं जातं, त्यानंतर मेडिसिनमध्ये दिलं जातं, त्यानंतर फिजिक्स अँड केमिस्ट्री अशा काही क्षेत्रामध्ये दिलं जातं नोबेल पारितोषिक. आणि मग ते आज सध्या जे अल्फ्रेड नोबेलचा जो देश आहे त्यावेळेचा स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज असं त्यांना म्हणतात, की स्वीडन आणि नॉर्वे असे 2 देश मिळून हा अवॉर्ड देतात. आणि एक जगातील अत्यंत प्रतिष्ठित असा एक महत्त्वाचा अवॉर्ड समजला जातो हा सध्यासुद्धा. आणि मग गेलेल्या 100 वर्षात 1901 आणि आज 2025 म्हणजे जवळपास 125 वर्ष झालं हे जगातील महत्त्वाचं अवॉर्ड आहे. आणि गेल्या वर्षभर तर याचं महत्त्व थोडंसं जास्तच वाढलेलं दिसत होतं. हां बोल. सगळ्यात जास्त नोबेल अवॉर्ड कोणाला भेटलेत? हां, तर एक देश म्हणून जर विचार करायला गेलं तर जगात सर्वाधिक अवॉर्ड अमेरिकेला मिळालेत. जवळपास 424 जवळपास नोबेल आजपर्यंत अमेरिकेला मिळालेत. मीन्स अत्यंत खूप जास्त ही संख्या आहे. आणि मग आपल्या देशाच्या बाबतीत विचार करायला गेलं तर सर्वात जे पहिले आशियाई व्यक्ती होते रवींद्रनाथ टागोर, त्यांना त्यांच्या एकंदरीत साहित्याला मिळालं होतं नोबेल पारितोषिक. आणि मग त्यानंतर भारतात जवळपास, आपल्या भारताला किती भेटलेत? तर भारताला एकूण आत्तापर्यंत 12 तशी मिळालेली. ॲक्च्युली तसं आता ते 12 त्यामध्ये म्हणजे रवींद्रनाथ टागोर आहे,